नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलेलो आहे सध्या कोणता तालुका आहे तो सगळा पाथर्डी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये. तिथे एक आपले प्रगतशील शेतकरी आहे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया ऊस या पिकाविषयी. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव साहेब आपलं? राजेंद्र राय भांगवळी, मुक्काम पोस्ट मिरी, तालुका पाथर्डी, जिल्हा. अर्धा एकर तुमचा ऊस गेलेला आहे आणि बाकीचा ऊस उभा आहे. 25 गुंठे उभा आहे. 25 गुंठे उभा आहे. तर तुम्ही या ऊस या पिकाला खत व्यवस्थापन केलं होतं सर्वोदय ॲग्रोटेकचं. बरोबर. कसं काय केलं होतं सांगा ना थोडंसं सविस्तर शेतकरी बंधूंना. पहिल्या बाळ बांधणीच्या वेळेस आपण ग्रीन शाईनच्या 10 बॅग वापरल्या होत्या. हा 10, 26, 26 2 बॅग, हा युरियाच्या 2 बॅग हा असा वापर केला. हम्म आणि दुसऱ्या मोठ्या भरणीच्या वेळेस हम्म 20 ग्रीन शाईनच्या गोण्या, हा 2 10 26 पुन्हा, हम्म 2 युरिया, हम्म 2 24 24 0 हम्म आणि 5 किलो वॉटर सोल्युबल पोटॅश वाटतं या प्रमाणात आपण डोस केलेला होता. डोस केलेला होता. मिनिमम ग्रीन शेनच्या बॅग किती गेल्या या प्लॉटला? 1 एकर 5 गुंठे क्षेत्र आहे आपलं ऊसाचं. हा 30 ते 35 बॅग गेलं. 30 ते 35 बॅग तुमच्या ग्रीन शाईनच्या गेलेल्या आहे. आणि ग्रीन शाईन तुम्ही किती वर्षापासून वापरता? किती वर्षाचा अनुभव आहे आता तुमचा? 3 वर्षापासूनचा अनुभव. 3 वर्षापासूनचा अनुभव आहे. तर तुम्हाला ह्या ऊसामध्ये काय ऍव्हरेज पीक काय वाटते? आता हार्वेस्टिंग झालं, आता जवळपास तुमचा अर्धा एकर प्लॉट गेलेला आहे, 20 गुंठे तुमचा ऊस कटिंग झालेला आहे. हो. तर किती टन गेला 20 गुंठ्यामध्ये आता जवळपास? 46 टन. 46 टन 20 गुंठ्यात गेला आणि बाकीचा अजून 25 गुंठे शिल्लक आहे. त्यात कमीत कमी 55 टन अजून जायला पाहिजे. 55 टन अजून जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1 एकर 5 गुंठ्यामध्ये जवळपास उत्पादन 100 टनाच्या जवळपास उत्पादन 100 टन अवश्य भेटणार. कारण इकडून थोडं मुरमाड जमीन होती, थोडं वजन कमी आलं. हा आता थोडं वडलेली जमीन आहे, हा थोडी माती जास्त आहे, मातीचं प्रमाण, मातीचं प्रमाण इथं वजन जास्त निघू राहिलं असं तोडणारचं म्हणणं आहे. ऊस तुमचा किती कांड्यावर होता? आता जवळपास आपण आता हा आपण तोडलेला ऊस आहे. तोडलेला ऊस आहे. याच्यात 40 कांड्या आपण मोजून बघू. मोजून बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आणि याचाच हा मोडला हा तुकडा मोडला त्याचा आपण तोडता 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40. 39 आणि 40 कांड्यावर तुमचा ऊस गेला. म्हणजे जवळपास तुम्हाला म्हणजे एकदम विक्रमी उत्पादन इथं तुम्हाला ऊसाचं भेटत आहे. नाही, याच्या आधी 3 वर्षापूर्वी ऊस होता. हा. ग्रीन शाईन वापरण्याच्या आधी. म्हणजे ग्रीन शाईन वापरलं नव्हतं तेव्हा? नाही, त्यावेळेस ग्रीन शाईनचा माझा काही संबंध आलेला नव्हता. हे क्षेत्र होतं. हो, क्षेत्र हेच होतं. हा आणि तिथं मला जास्तीत जास्त 35 ते 45 पर्यंत ऍव्हरेज मिळायचं. 35 ते 45 पर्यंत तुम्ही आतापर्यंत ऊसाचे ऍव्हरेज काढत होते. एवढं रासायनिकच खताचं तुम्ही हे रासायनिकच होतं. कंटिन्यू रासायनिक करत होते आणि रासायनिक पण तुम्ही मुबलक प्रमाणात टाकत होते. आणि ह्या खतामुळे माझे मायक्रोन्यूट्रन रासायनिक देण्याचं वाचलं. आणि बाकी इतर पण पिकाला तुम्ही ग्रीन शाईन वापरता ना? हो, इतर पण पिकाला वापरतो. म्हणजे आज जवळपास तुमचा ऊस 40 कांड्यावर गेलेला आहे. हा आता मकाच्या वेळेस तुम्ही आले नव्हते. हा 1.25 एकर मध्ये मला 70 क्विंटल मका झाली. 70 क्विंटल मका झाली. 70 क्विंटल. आता यावर्षी पुन्हा मका होईल, त्यावेळेस मी अवश्य तुम्हाला बोलले. 100% आल्याशिवाय राहणार नाही. आज अचानक मी जवळपास 3 महिन्याने आलो आज तुमच्याकडे. 3 महिने आले. ते पण ऊस तोडणीची वेळ. ऊस तोडणीची. ऊस तोडणी बंद आहे, कर्मचारी आले नसते. हा कर्मचारी आले नसले आणि डायरेक्ट आपण बिलट्या पण बघितल्या. बिलट्या पण बघितल्या असत्या, वजन पट्ट्या पण बघितल्या असत्या. आणि ऊस एवढा हार्वेस्टिंगला येऊ नये याचे वाडे जसे हिरवेगार आहे अजूनही. हा, हिरवेगार वाढ आहेत. हिरवेगार वाडे. ब्लॉच आहे ना, त्याला पडलेलं नाही. हा आणि ब्लॉक जे काळे ठिपके जे आहे ते काळे अजून ठिपकेला. हा म्हणजे जे तांबेरा म्हणतो ते आजही आपल्या उसाला नाही आहे अजून. ब्लॉच नाही, रस्ट. हा रस्ट नाही पडलेला आहे. चला, तुम्ही ग्रीन शाईन वापरून एकदम मनापासून समाधानी आहे साहेब. हो, एकदम समाधानी आहे. तुम्ही शेतकरी बंधूला काय सांगाल आता? तुम्ही आता ग्रीन शाईन या खताविषयी शेतकरी बंधूंना काय याचा वापर केला पाहिजे, नाही केला पाहिजे, काय तुमचं एक प्रामाणिक मत सांगा. बंधूंनी आपल्या जमिनीचा कर्ब वाढीसाठी हा किंवा आपलं जे रासायनिक खत वापरतो आपण हा त्याच्या पूर्ण इफिशियन्सी वाढवण्यासाठी एफिशियन्सी वाढवण्यासाठी हम्म. ग्रीन शाईनचा अवश्य वापर करावा. ग्रीन शाईनचा आवाज वापर कुठल्याही सगळ्या पिकाला वापर करा. सगळ्या पिकाला वापर केला. हो, तुम्ही सगळ्या सगळ्या पिकांना वापर करता. सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे आपला जमिनीचा प्राण वाढतो त्याने. 100%. आणि तुमचं मायक्रोन्यूट्रन इतर घटकाची तुमची बचत होणार 100%. आणि इतर समजा कांद्यासारख्या पिकाला मी वापर केला तर माझे स्प्रे लगेच कमी झाले. 3 स्प्रेवर कांदा आला.
3 स्प्रेवर कांदा आला ना. आणि इतर मायक्रोन्यूटन न देता. एकही तुम्ही मायक्रोन्यूटन हा कुठलंच मुख्य खत दिले फक्त 10, 26, 24, 24 असे फक्त मायक्रोन्यूटनचा खर्च वाचला हा आणि फवारणीचा. डेफिशियन्सी काय कुठल्याही पिकाला आली आली नाही. आणि फवारणीचा पण तुमचा 2 फवारणीचा पण खर्च हो, वाचला. म्हणजे 6-7 फवार लागायचे कांद्याला ते लागले नाही. लागले नाही ना. म्हणजे कांद्यात पण तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट मिळायला घेऊन कांद्यात सुद्धा जबरदस्त रिझल्ट मिळाला. चालेल. धन्यवाद साहेब. ओके.